मित्रांनो, आज बघूया आजचं खूप महत्त्वाचं करंट अफेअर्स. 18 सप्टेंबर आज 2024. प्रश्न पहिला आहे, अखिल भारतीय राजभाषा संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? तर हा संमेलन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. अलीकडेच कोणत्या संस्थेने VLSRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? उत्तर आहे DRDO या संस्थेने जे आहे ती चाचणी घेतलेली आहे. DRDOने कोणत्या ठिकाणावरून VLSRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर ती चंडीपूर, म्हणजे चंदीपूर पण म्हणतात त्याला, चंडीपूर या ठिकाणीहून घेतलेली आहे. भारतीय नौदलाने सहभाग घेतलेला काकाडू 2024 कोणत्या देशाचा नौदलाचा युद्ध सराव आहे? तर हा सराव जो आहे ऑस्ट्रेलिया या देशाचा आहे. त्यानंतर यामध्ये जे आहे भारतीय नौदलाने सहभाग घेतलेला होता, याला काकाडू 2024 असं म्हणतात. हा ऑस्ट्रेलिया देशाचा नौदलाचा युद्ध सराव होता. तर आता बघूया पुढे, कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँक NDBचा नवीन सदस्य बनला आहे? अल्जेरिया हा देश न्यू डेव्हलपमेंट बँक NDBचा नवीन सदस्य बनला आहे. अरविंद केजरीवाल यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे? नवी दिल्ली या राज्याचे ते मुख्यमंत्री होते, त्यांनी राजीनामा दिलेला आहे. आता पुढे बघूया, महाराष्ट्र राज्याच्या हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर हेमंत पाटील यांची निवड महाराष्ट्र राज्याच्या हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने MPOX आजारावरील कोणत्या लसीला मंजुरी दिली आहे? MVABN वॅक्सिन्स याला ती मंजुरी देण्यात आलेली आहे. कोणत्या राज्य सरकारने 17 सप्टेंबर हा दिवस प्रजापालन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? तर तेलंगणा या राज्याने 17 सप्टेंबर हा प्रजापालन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जागतिक ओझोन दिन कधी साजरा करण्यात येतो? तर तो 16 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. मित्रांनो, हे नवीन जे आहे तुम्हाला प्रश्न मी रोज देत जाईन. अशा प्रकारे तुमची स्पर्धा परीक्षेची तयारी होत राहील. तर जे कोणी नवीन असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे आणि आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी जी आहे हळूहळू सुरू करावी. धन्यवाद.